सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा. सरकारला लावला सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 कोटींचा चुना. महाराष्ट्राचा मदतनिधीसाठी केंद्राकडे कठोर पाठपुरावा. मुख्यमंत्री फडणवीस नवी दिल्लीच्या दौऱ्यावर. केंद्रीय मदत वेगाने मिळवण्यासाठी प्रयत्नांना वेग. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पुरी पडणार नाही. केंद्राने सढळ हाताने मदत करावी. महायुतीचे अमित शहांना पत्र. जिल्हा परिषदेमध्ये नव्यानंच आरक्षण. सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल. जुन्या पद्धतीचं आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली. सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही. सनातनवर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार. सनातन संस्थेवरील किटाळ दूर. जपानला गेलेले उदय सामंत विरोधकांच्या निशाण्यावर. दौऱ्यावरून परतल्यावर उदय सामंत छत्रपती संभाजीनगरला जाणार. पुरामुळे संभाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहतींचं सुद्धा नुकसान. मंत्री उदय सामंत घेणार उद्योग नुकसानीचा आढावा. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू. आमदार उद्धव ठाकरेंचा इशारा. मराठवाड्याच्या पूरपाहणीनंतर बोलले उद्धव ठाकरे. दिवसभर पायपीट झाल्यानं अजित पवारांची चिडचिड. जो काम करतो त्यालाच बोलता. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यांवर भडकले.